आपला पट्ट्या ईशान किशन. ईशान किशनच्या कॅप्टन्सीमध्ये SRSनी 3 मॅचच्या सलग जिंकत IPL पॉइंट्स टेबलमध्ये 3रा क्रमांक हासिल केलेला आहे. तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण व्हायला लागला की ईशान किशनच्या हातून कॅप्टन्सी घेतली जाईल. बघूया या व्हिडिओमधून. ईशान किशनच्या कॅप्टन्सीची तारीफ चारही बाजूला व्हायला लागली आहे. ईशान किशनच्या परफॉर्मन्स आणि ईशान किशनची कॅप्टन्सीची तारीफ खूप होत आहे. त्यांचं कॉम्बिनेशन, त्यांचं यंगस्टर बॉलर सोबत कसं डीलिंग आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहे. पण आता त्यांची कॅप्टन्सी जाईल यावरून म्हणता येत आहे, कारण की आता टाइम झालेला आहे त्यांचे परमनंट कॅप्टन पॅट कमिन्स वापस यायचे. होणाऱ्या राजस्थान विरुद्धच्या सामन्यामध्ये पॅट कमिन्सची वापसी होऊ शकते म्हणतात. पॅट कमिन्स 2026च्या IPL मध्ये ॲज अ प्लेअर म्हणून वापसी करतात की ॲज अ कॅप्टन्सी म्हणून ते बघू, आणि त्यावर हरभजन सिंग काय बोलले ते समजून घेऊया. हरभजन सिंगचं असं मत आहे की SRSला ईशान किशनच्याच कॅप्टन्सीमध्ये खेळायला पाहिजे, कारण की 7 पैकी 4 मॅचा जिंकत 8 पॉइंट घेऊन IPL पॉइंट्स टेबलमध्ये 3ऱ्या क्रमांकाला ठेवलाय ईशान किशननी SRSला. आणि पॅट कमिन्सला अगर खेळायचं असेल तर ते ॲज अ प्लेअर म्हणून खेळू शकतात, कारण की अनकॅप प्लेअर SRS मध्ये खूप आहेत, स्पेशली बॉलर. तरी सुद्धा त्यांना बराबर हँडल करणं, त्यांच्यासोबत मैदानी धावपट करणं आणि त्यांना कुठे ओव्हर टाकणं, हे सर्व आपल्याला ईशान किशनच्या कॅप्टन्सीमध्ये दिसायला मिळत आहे. आणि तुम्हाला जर यंगस्टरची टीम बनवायची आहे तर तुम्हाला SRSच्या कॅप्टन म्हणून परमनंट कॅप्टन ईशान किशनलाच ठेवायला पाहिजे. ईशान किशन हा इंडियन प्लेअर असून ओपनिंग, मिडल ऑर्डरमध्ये आणि विकेट किपिंग सुद्धा करू शकते, आणि वेळ आलीच तर हा बॉलला स्पिन सुद्धा करू शकते. म्हणून हरभजन सिंगचे असं म्हणणे आहे की परमनंट कॅप्टन म्हणून SRSला ईशान किशननीच ठेवलेले पाहिजे. ईशान किशनचे कॅप्टन्सी रेकॉर्ड सुद्धा खूप छान आहेत. मागील 2025 मध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ईशान किशननी झारखंडला चॅम्पियन बनवलं, आणि मागचीच मॅच चेन्नई सुपर किंग्सच्या विरुद्ध झालेली एकदम हातातून मॅच निसटलेला होता, त्या मॅचला सुद्धा ताब्यात घेतलं. आणि SRSचं टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर बॅटिंगमध्ये इतकं स्ट्रॉंग होतं की त्यावर कोणी प्रश्नच विचारू शकत नव्हतं. पण बॉलिंगमध्ये इतके प्रश्न होते की विचारूच नका. बॉलिंगमध्ये इंडियन प्लेअर, आणि ते पण अनकॅप, आणि त्यांच्याकडून सुद्धा परफेक्ट बॉलिंग, परफेक्ट प्लॅनिंग करून त्यांच्याकडून बॉलिंग टाकावून घेतली, आणि डिपेंड करताना 3 कंटिन्यू मॅचेस जिंकून दाखवले आणि साबित केलं की मी एक परफेक्ट कॅप्टन आहे म्हणून. बघू आता 25 तारखेच्या होणाऱ्या सामन्यामध्ये ईशान किशन परमनंट कॅप्टन म्हणून खेळते की ॲज अ प्लेअर म्हणून. माझ्या मते तरी ईशान किशनला पूर्णपणे कॅप्टन्सी दिली पाहिजे, कारण की अशा मोडमध्ये कॅप्टन्सी चेंज करणे, विनिंग कॉम्बिनेशनमध्ये काही चेंज करणे हे खूप रिस्क आहे. म्हणून ईशान किशनला परमनंट कॅप्टन्सी दिली पाहिजे. आणि ईशान किशन हा खूप चांगला कॅप्टन आहे, कारण की त्याने टीमला जे सांभाळलं, त्या टीमला जे उभारलं. बॅटिंग स्ट्रॉंग होती टीमची, पण त्याने बॉलिंग सुद्धा आणि फिल्डिंग सुद्धा स्ट्रॉंग करून दाखवली, आणि खुदची बॅटिंग सुद्धा इम्प्रूव्ह केली, आणि सर्वांना एकजूट करून त्यांच्याकडून परफॉर्मन्स काढून घेतली. 25 तारखेला पॅट कमिन्स ॲज अ प्लेअर म्हणून खेळला तर त्याच्यामध्ये शॉक होणारी काही गोष्ट नाही, कारण की आपला पट्टे आहेच दमदार. ईशान किशन आपला कॅप्टन, SRSचा कॅप्टन.